हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्ञानपाथ अकॅडमी 5. तर आज आपण हार्ट वर्किंग याविषयी शिकणार आहोत. तर हार्ट वर्किंग शिकण्याआधी आपण काही बेसिक कन्सेप्ट बघून घेऊयात. ठीक आहे. तर आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेट कसं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यालाच आपण ट्रान्सपोर्टेशन इन ह्युमन असं म्हणतो, बरोबर. जसे आपले सगळे ट्रान्सपोर्ट सिस्टम्स वगैरे असतात, इकडून तिकडे रोड्स वगैरे, तसं आपल्या बॉडीत पण एक ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे जी ब्लड ट्रान्सपोर्ट करते, बरोबर. तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे आपला ब्लड. ब्लड ही एक फ्लुइड आहे, बरोबर, जी कनेक्टिव्ह टिश्यू थ्रू ट्रान्सपोर्ट होत असते. तर ते ट्रान्सपोर्ट कशामधून होते, तर ते ब्लड वेसल्स थ्रू ट्रान्सपोर्ट होते, बरोबर. आणि जेव्हा हे ट्रान्सपोर्ट होत असते तेव्हा ते काय काय गोष्टी सोबत ठेवते, ते म्हणजे ऑक्सिजन O2, कार्बन डायऑक्साईड CO2, डायजेस्टेड फूड आणि कधी कधी वेस्ट पार्टिकल्स असतात, बरोबर. म्हणजेच काय, ह्या एवढ्या गोष्टी त्या ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होऊन आपल्या पूर्ण बॉडीमध्ये ट्रान्सपोर्ट होत असतात. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत ब्लड सेल्स. तर RBC म्हणजेच रेड ब्लड सेल, बरोबर. त्याचा शेप जर आपण बघितला तसा डिस्क शेपसारखा तिचा शेप असतो, बरोबर. ती कशी डिस्क शेपमध्ये दिसते. तिचा तसा शेप का असतो, कारण हे जे सरफेस जे आहे दिलेलं, जे असं खोलवट दिसतं आपल्याला, जर आपण एका साईडने बघितलं तर ते खोलवट का दिलेलं असतं, तर त्यामध्ये सगळे जे पार्टिकल्स आहेत ते ॲब्झॉर्ब होतात इझिली, बरोबर. जसे ऑक्सिजन झालं, CO2 झालं, तर ते ॲब्झॉर्ब करण्यासाठी ती डिस्क दिलेली असते. आणि त्याचा कलर हा रेड असतो, कारण त्याच्यामध्ये हेमोग्लोबिन हे प्रेझेंट असतं, बरोबर. नेक्स्ट आहे आपलं WBC म्हणजेच व्हाईट ब्लड सेल. व्हाईट ब्लड सेलचं शेपची जर गोष्ट केली तर ते चेंजिंग शेपमध्ये असतं. त्याचा एक शेप नसतो, त्याचे शेप्स कायम चेंज होत असतात. का, कारण ते जर्म्स सोबत फाईट करत असतात, बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट आपल्या ब्लडमध्ये जे असतात ते असतात म्हणजे बॉडीमध्ये जे असतात ते म्हणजे प्लेटलेट्स. तर ते ब्लड क्लॉट वगैरेला हेल्प करत असतात. ठीक आहे. सो हे बेसिकली आपल्या ट्रान्सपोर्ट सिस्टमचा काहीसा भाग आपण जो डिस्कस केलेला आहे, करेक्ट. आता आपण डिस्कस करणार आहोत हार्ट वर्किंग. आणि जे आपल्या बॉडीमध्ये जे सर्क्युलेटरी सिस्टम आहे, तर ती सर्क्युलेटरी सिस्टम कोणी इन्व्हेंट केली किंवा कोणी प्रोड्यूस केली, त्याबद्दल आपण थोडी इम्पॉर्टन्स घेणार आहोत. ते आहे म्हणजे विल्यम हार्वी यांनी क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम याबद्दल आपल्याला सांगितलं, बरोबर. तर आपण हे सर्क्युलर सिस्टम वर्क कसं होतं, म्हणजेच हार्ट कसा वर्क होतो, याविषयी थोडी माहिती घेणार आहोत. तर मी तुम्हाला एका स्टोरी थ्रू हा कन्सेप्ट सांगणार आहे. त्या स्टोरीचं नाव आहे द जर्नी ऑफ राजू रेड ब्लड सेल. ठीक आहे. राजू जो एक रेड ब्लड सेल आहे, त्याची स्टोरी आहे ही. ठीक आहे. तर हा आपला रेड ब्लड सेल आहे, त्याचं नाव आहे राजू. राजू द रेड ब्लड सेल इज टायर्ड. तो खूप थकलेला आहे आता. ठीक आहे. का, कारण की त्याने ऑलरेडी सगळ्या बॉडीमध्ये ऑक्सिजनेटेड जे ब्लड होतं ते डिलिव्हर केलेलं आहे आणि तो आता खूप थकलेला आहे. म्हणून सगळं ऑक्सिजनेटेड ब्लड देता देता त्याच्यासोबत आता फक्त कार्बन डायऑक्साईडवालं ब्लड जे आहे ते राहिलेलं आहे. म्हणून तो आता एंट्री करणार आहे. हे बघा, हे जे दिसते तुम्हाला, हा जो डायग्राम आहे लेफ्ट साईड राईट साईडला, तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल की हा जे
राजू आहे तो बॉडीमधनं ब्लड देऊन आता कार्बन डायऑक्साईडवालं ब्लड घेऊन राईट एट्रियम, आर ए म्हणजे जे आहे ते आहे राईट एट्रियममध्ये एंट्री करणार आहे. तर तो एंट्री कुठून करेल, तर ही जे वेसल आहे त्याला वेना कावा असं म्हणतात. ठीक आहे, तर तिथून राजू एंटर करणार आहे. बरोबर. तर पहिले काय बघितलं आपण, पहिला पार्ट की राजू हा कार्बन डायऑक्साईड म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड बॉडीमधनं घेऊन राईट एट्रियमकडे जात आहे. बरोबर. आणि थ्रू वेना कावा तो जाणार आहे. आता हा जो पाथ बघितला तर त्याची एंट्री आता राईट एट्रियममध्ये एंट्री झालेली आहे. तर तिथे फक्त एकच डोर आहे. बरोबर. हे जे डोर दिसतो तुम्हाला, हा एकच डोर आहे त्याला जाण्यासाठी. आणि तिथे ते वाल्व्स आहेत. वाल्व म्हणजे पाईप लाईक स्ट्रक्चर असतं किंवा डोर लाईक स्ट्रक्चर असतं, जिथून ब्लडची एंट्री आणि एक्झिट होत असते किंवा ब्लड पास थ्रू होत असतं. नेक्स्ट आहे आता राईट एट्रियम जेंटली स्क्वीजेस कॉन्ट्रॅक्ट्स अँड द वाल्व डोर ओपन्स अँड राजू मूव्ज इन टू द राईट वेंट्रिकल. नंतर इथून एंट्री केल्यानंतर त्याला आता नेक्स्ट पार्ट म्हणजे नेक्स्ट डोरमधून दुसऱ्या पार्टमध्ये जायचं आहे. बरोबर. तर तो तिथे त्याला 2 वाल्व्स भेटतात परत. ठीक आहे. तर ते वाल्व्स असे कॉन्ट्रॅक्ट्स आणि रिलॅक्स असे होतात. जेव्हा कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होत असतात तेव्हा ब्लडचा फ्लो असा एकदम दाब येतो आणि तो ब्लडला राईट वेंट्रिकल इथे घेऊन जातो. ठीक आहे. तर मग राजू हा जो होता तो कार्बन डायऑक्साईड ब्लड घेऊन पहिले गेला राईट एट्रियममध्ये. मग तिथे त्याला वॉल्सने पुश केलं आणि मग तो आता पोचला आहे राईट वेंट्रिकल इथे. बरोबर. मग राईट वेंट्रिकलच्या इथे पोचल्यानंतर ते डोर लगेच बंद होतं, कारण तिथे फक्त वरचा फ्लो अलाव आहे, खालून फ्लो अलाव नाही. त्याचं कारण आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात. आता ते राजूची एंट्री राईट वेंट्रिकलमध्ये झालेली आहे. तिथं गेल्यानंतर त्याला राईट जो वेंट्रिकल आहे तो परत पंप करतो. बरोबर. बाहेरच्या दिशेने, हे बघाल तुम्ही व्हिडिओमध्ये, बाहेरच्या दिशेने पंप करून तो जातो लंग्समध्ये. ठीक आहे. लंग्समध्ये पोहोचतो आणि लंग्समध्ये पोहोचल्यानंतर आपण जे ब्रीदिंग करत असतो त्यामध्ये परत त्याला कार्बन डायऑक्साईड आणि जे ऑक्सिजन पार्ट आहे ते भेटत असतं. पण जो राजू आहे तो जेव्हा जास्त असतो त्याला ते लंग्सपर्यंत नेण्याचं काम कोण करत असतं, तर ते काम करत असतं पल्मोनरी वेन्स, पल्मोनरी आर्टरीज. बरोबर. तर पल्मोनरी आर्टरीज जे आहे ते डिऑक्सिजनेटेड म्हणजे जे खराब रक्त जे आहे बॉडीतलं ते आता लंग्सपर्यंत घेऊन जात असतं. ठीक आहे. मग राजू हा लंगपर्यंत आता पोहोचलेला आहे आणि तिथे गेल्यावर तो त्याचं जे कार्बन डायऑक्साईड तिथे बाहेर लंग्समध्ये सोडून आणि तिथून फ्रेश जे ऑक्सिजन आहे ऑक्सिजन ते घेऊन पुढच्या दिशेला जातो. बरोबर. तर तुम्ही जर आता हा फ्लो बघितला लंग्समधनं, त्यांनी आता ऑक्सिजनेटेड ब्लड आणि जे ऑक्सिजन आहे ते घेऊन नेक्स्ट कंपार्टमेंट म्हणजे आता तो जाणार आहे पल्मोनरी वेन्समध्ये. तर ही जी नेक्स्ट जी त्याला नेणारी वेन्स जी आहे तिला पल्मोनरी वेन्स असे म्हणतात. आणि ते पल्मोनरी वेन्स त्या राजूला कुठे नेऊन जाऊन सोडणार आहे, तर ते सोडणार आहे लेफ्ट एट्रियममध्ये. बरोबर. तर लेफ्ट एट्रियममध्ये आल्यानंतर जी पल्मोनरी जी वेन आहे ती एकुलती एक अशी वेन आहे जी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. बरोबर. आणि ती लेफ्ट साईडला असते. ठीक आहे. तर आता आपला जो राजू आहे तो लेफ्ट एट्रियमला पोचलेला आहे. तिथे पोचल्यानंतर परत तिथे वाल्व्सनी कॉन्ट्रॅक्ट्स आणि कॉन्ट्रॅक्ट्स असं होतं आणि तो जो राजू आहे तो नेक्स्ट पार्ट म्हणजेच लेफ्ट वेंट्रिकल ह्या पार्टमध्ये जातो. बरोबर. आणि लेफ्ट वेंट्रिकलमध्ये गेल्यानंतर तिथे तिथे चेंबर्स आहेत. त्या चेंबरमधनं तो त्याची जे ब्लड आहे प्युरिफाय झालेलं ऑक्सिजन एनर्जी घेऊन जे आलेलं आहे राजू आता, तो सगळी बॉडीला परत ते ब्लड जे आहे ते सर्क्युलेट करणार आहे. राईट. म्हणजेच काय, आता तिथून तो राजू परत पूर्ण बॉडी पार्ट्सला ऑक्सिजनेटेड ब्लड देणार आहे. ठीक आहे. तर ही जी आहे स्टोरी जी आहे सगळी राजूची ती आपल्याला काय सांगते, तर ही आपल्याला सांगत आहे डबल सर्क्युलेशन.
डबल सर्क्युलेशन म्हणजे काय? डिऑक्सिजनेटेड ब्लड बॉडीतनं घेऊन लंग्सपर्यंत घेऊन परत ऑक्सिजनेटेड ब्लड हार्ट थ्रू बॉडीमध्ये आणणं, हे जी प्रोसेस आहे ती आपली डबल सर्क्युलेशन आहे ती सांगते. बरोबर. तर हे हा जो राजूचा प्रवास आहे यातला जर आपण नीट बघितलं तर आपल्याला कळतं की आपल्या हार्टमध्ये 4 चेंबर्स आहेत. बरोबर. राईट. तो जो त्यामध्ये जे वरचा पार्ट आहे तो आहे आपला एट्रियम आणि खालचा पार्ट आहे तो आहे आपला वेंट्रिकल. राईट. सो आपला जो राजू होता तो जे आपले बॉडी पार्ट्स होते ते बॉडी पार्ट्समधनं डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन पहिले राईट एट्रियमला गेला. तिथून त्याला वाल्सने पुश करून राईट वेंट्रिकलला पाठवलं. आणि जेव्हा तो जो डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जात होता तर तो तिथं नेणारा त्याला कोण होता? तो होता वेना कावा. बरोबर. त्यानंतर त्याची एंट्री राईट वेंट्रिकलला झाल्यानंतर तिथून परत त्याला पुश करून लंग्सला पाठवण्यात येतं. ते लंग्सला कोणती वेन पाठवते? तर ती होती पल्मोनरी आर्टरी. ओके. तर जे पल्मोनरी जी आर्टरी होती ती राजूला लंग्सपर्यंत पाठवते. बरोबर. परत लंग्समधनं जेव्हा त्याला ऑक्सिजन आणि एनर्जी भेटते तेव्हा तो येतो आणि तो परत लेफ्ट एट्रियमला पोचतो. लेफ्ट एट्रियमला कोण आणतं तेव्हा? पल्मोनरी वेन. बरोबर. त्यानंतर परत त्याला पुश केलं जातं लेफ्ट वेंट्रिकल इथे. आणि लेफ्ट वेंट्रिकल जी आहे ती ब्लड फ्लो करते पूर्ण बॉडीमध्ये. बरोबर. तर ही जी पूर्ण जी सर्क्युलेटरी आहे जी सायकल आहे त्याला आपण डबल सर्क्युलेशन असं म्हणतो. ठीक आहे. तर शॉर्टमध्ये जर आपण विचार केला तर जी राईट साईड आहे, बरोबर, ही राईट साईड जी आहे ती मोस्टली डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. बरोबर. आणि जी लेफ्ट साईड आहे ती आपली ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. बरोबर. आणि आपण जे व्हॅल्व पाहिले मध्ये व्हॅल्व्स, ते व्हॅल्व फक्त एका दिशेनेच पंप करतात ब्लड. राईट. सगळ्यात शॉर्ट ट्रिक जर बघितली याची तर ब्लड फ्लो जे आहे ते बॉडीतून राईट साईड ऑफ हार्टमध्ये जातं. मग तिथून तो लंग्समध्ये जातं. मग लंग्समध्ये परत लेफ्ट साईड ऑफ हार्टमध्ये जाऊन आणि मग ते पूर्ण बॉडीला सप्लाय होत असतं. ठीक आहे. तर ही आजची आपली शॉर्ट स्टोरी होती हार्ट वर्किंग आणि ब्लड सर्क्युलेशनबद्दल. तर तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.